नमस्कार मित्रांनो, पवार्स क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बंद होते परंतु आज मी परत एक आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे. इयत्ता 6वी मॅथमॅटिक्स आणि आपला चॅप्टर चालू आहे, चॅप्टर नंबर 5 डेसिमल फ्रॅक्शन. त्यामधील आजचा आपला पॉईंट आहे डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन आणि त्यावरील जी एक्सरसाइज आहे प्रॅक्टिस सेट 17 ही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फर्स्ट पहा, डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे दशांश चिन्हामधील जे भागाकार आहेत ते कशा पद्धतीने केले जातात तर ते आपल्याला एक पॉईंटच्या साहाय्याने आपण पाहून घेऊ. यामधील एक्झाम्पल पहा, 6.2 डिवाइड 2. तर याला पहा 62 डिवाइड 10 अशा प्रकारे का केलं, कारण यामधील जो पॉईंट आहे तो काढून टाकला आणि इथं 10 ने डिवाइड केलं. तर आपण 10 ने डिवाइड केलं तर आपल्याला 6.2 परत आपल्याला मिळून जातील. नंतर पहा 2च्या खाली डिनॉमिनेटरला 1 घेतला. त्यानंतर पहा 62 डिवाइड 10 इंटू 1 डिवाइड 2. आता यामध्ये पहा हा जो सेकंड फ्रॅक्शन आहे 2/1 याला 1/2 केलेला आहे, कारण पहा इथे डिव्हिजनमध्ये आहे तर इथं आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला त्याचा रेसिप्रोकल घेतल्यावर मल्टिप्लिकेशन साईन मिळतं. त्यानंतर पहा 62ला 2 ने डिवाइड करायचं म्हणजे आपल्याला 31 मिळतील आणि 31/10 तसेच राहतील. नंतर 10 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला 3.1 मिळून जातील. त्यामधील एक्झाम्पल नंबर 2 पहा, 3.4 डिवाइड 5. त्याला सुद्धा सेम तसंच करायचं. 34 डिवाइड 10 इक्वल टू 5 डिवाइड 1. नंतर 5/1चा रेसिप्रोकल घ्यायचा आणि मल्टिप्लिकेशन साईन तिथे लिहायचं. त्यानंतर आपल्याला 34ला 5 ने डिवाइड करायचं. त्याचा आन्सर आपल्याला मिळेल पहा, 34ला 5 डिवाइड होत नाही तर काय करायचं, 34 आणि 10 इंटू 5 यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या म्हणजे 34 डिवाइड 50 आपल्याला मिळून जातील. त्यानंतर पहा या प्रत्येकाला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 34 इंटू 2 आणि 50 इंटू 2 68 डिवाइड 100. आता इथे हे 2 ने मल्टिप्लाय करण्याचं कारण पहा, आपण जे फ्रॅक्शन आहे याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करण्यासाठी आपण 10, 100 किंवा 1000मध्ये डिनॉमिनेटर कन्वर्जन करतो म्हणजे आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आपल्याला तो पॉईंट मिळतो. इथे तसंच केलेलं आहे. 15चे आपल्याला 100 करायचे होते त्यामुळे 2 ने मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला म्हणजे आपल्याला 100 मिळाले आणि 68ला 100 ने डिवाइड करणं अगदी सोपं झालं, कारण जेवढे खाली शून्य असतील तेवढेच आपल्याला जे दशांश चिन्ह आहे ते लेफ्ट हँड साईडला त्या संख्येचे न्यावं लागतं. म्हणजेच पहा इथे 2 नंबर दशांश चिन्ह आलेलं आहे पहा, 1 आणि 2 म्हणजेच 0.68 अशा प्रकारे आपल्याला आन्सर मिळून जाईल. त्यामधील एक्झाम्पल नंबर 3 पहा, 4.8 डिवाइड 1.2. तर दोन्ही ठिकाणी आपल्याला पॉईंटमध्ये नंबर्स आहेत तर 48 करून घ्या. सुरुवातीला डिवाइड 10 करा आणि 1.2ला 12 करून त्यालासुद्धा 10 ने डिवाइड करा. त्यानंतर 12/10 या फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल घ्या आणि मल्टिप्लिकेशन साईन तिथे ॲड करा. नंतर पहा 48 डिवाइड 12 करून घ्या म्हणजेच 12 × 48 आपल्याला 4 मिळेल आणि 10 आणि 10 हे कॅन्सल मिळेल म्हणजेच आपल्याला 4 आन्सर मिळून जाईल. यावर आधारित प्रॅक्टिस सेट 17 आहे, तो हे आपल्याला अशाच प्रकारे सॉल्व करायचा आहे. तो मी सॉल्व करतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामधील फर्स्ट एक्झाम्पल पहा, कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन्स. आपल्याला 4 डिव्हिजन्स दिलेले आहेत, त्या 4ही आपण सॉल्व करणार आहोत. यामधील फर्स्ट एक्झाम्पल पहा, 4.8 डिवाइड 2. तर हे कशा प्रकारे सॉल्व करायचं पहा. 4.8 डिवाइड 2 इक्वल टू, आता याला 4.8ला आपण 10 ने डिवाइड करून घेऊ पहा म्हणजे 48 मिळतील आपल्याला. 48 डिवाइड 10 आणि आपलं डिव्हिजनचं साईन तसंच राहील. नंतर 2 डिवाइड काही नाही म्हणजे 1 घेऊ आपण.
त्यानंतर पहा 2/1 याचा रेसिप्रोकल घ्या आणि मल्टिप्लिकेशन साइन ॲड करा, म्हणजेच पहा आपल्याला मिळतील 48 डिवाइड 10 इंटू 1/2. 1/2 रेसिप्रोकल हा आपण घेतलेला आहे, त्यामुळे इथे क्रॉसचं साइन आलेलं आहे. त्यानंतर 48ला 2ने डिवाइड करून घ्या. डिव्हिजन अशा प्रकारे करायचे पहा. 2 2 चा 4, 0 राहील शिल्लक. नंतर 2 4 चा 8, आपल्याला मिळतील 0. तर आपल्याला आन्सर मिळतं 24. पहा 24 आणि हे 10 तर शिल्लक राहील, त्यामुळे डिवाइडला जातील. नंतर 10ने डिवाइड करून घ्या, म्हणजे आपल्याला मिळतील आन्सर 2.4. हे अशा प्रकारे याचं आन्सर आहे. यामधील नेक्स्ट एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल नंबर 2. हे एक्झाम्पल नंबर 1 आपण सॉल्व केलेलं आहे. 17.5 डिवाइड 5 अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. फर्स्ट आपण यामधील पॉईंट हे काढून टाकू. त्यासाठी ॲडजस्टमेंट करायला लागेल आपल्याला. पहा 175 असं करून घेऊ आणि त्याला आपण 10ने डिवाइड करू, म्हणजे आपला जो पॉईंट आहे तो निघून जाईल त्यामधील. नंतर आपलं डिव्हिजनचं साईन तसंच राहील 5/1. त्यानंतर पहा पुढच्या स्टेपला 5/1चा रेसिप्रोकल घ्या आणि डिव्हिजनच्या जागेवर क्रॉसचं साईन लिहा, म्हणजेच पहा अशा पद्धतीने होईल 175/10 इंटू 1/5. तर आपल्याला माहिती आहे 175 इंटू 1 करावं लागेल आणि 10 इंटू 5 करावं लागेल. तसेच 175 याला आपण 5ने डिवाइड करू शकतो, म्हणजे आपल्याला आधी डिव्हिजन करून घ्यावं लागेल. डिव्हिजन पहा अशा प्रकारे करायची. 175 डिवाइड 5, 5 3 चा 15, तर शिल्लक राहतील 2. नंतर 5 खाली येईल तसेच. नंतर 5 5 चा 25, त्यांचं मायनस करून घ्या. रिमाइंडर आपल्याला 0 मिळेल. आपला आन्सर मिळतं आपल्याला 35 आणि 10 तशी शिल्लक, त्यामुळे आपल्याला 35/10 लिहावं लागेल. त्यानंतर फायनल आन्सर आपल्याला मिळेल 3.5 अशा प्रकारे. सिंपल आहे मित्रांनो, प्रयत्न करा, तुम्हालाही सॉल्व करता येईल. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 3 पहा. $26.20 20.6 डिवाइड 2. सर्वप्रथम यामधील डेसिमल पॉईंट काढून टाका, म्हणजे 206 होईल ते. त्यानंतर त्याला 10ने डिवाइड करा, म्हणजेच आपलं जे 20.6 आहे त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यानंतर डिव्हिजनचं साईन, नंतर 2/1. नंतर पहा 2/1चा रेसिप्रोकल घ्या, 206 डिवाइड 10 इंटू 1/2. त्यानंतर 2ने
206ला डिवाइड करा. 206 डिवाइड 2 पहा 2 1 चा 2 रिमाइंडर 0 नंतर वरून एक 0 खाली घ्या. नंतर पहा 2 0चा 0 मिळेल. त्यानंतर 0 नंतर वरून घ्या 6 2 3चा 6. अशा प्रकारे डिव्हिजन करायचे मित्रांनो. रिमाइंडर आपल्याला 0 मिळायला पाहिजेत. तर आपला आन्सर आला आहे 103. 103ला 10ने डिवाइड करायचं. नंतर परत डिवाइड 10. 10ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 10.3. यामधील नेक्स्ट एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल नंबर 4. $32.5 डिवाइड 25. ती डिव्हिजन पहा कशा पद्धतीने करायची. 325 होतील. पॉईंट काढून टाका. 325 डिवाइड 10 नंतर परत डिव्हिजनचं साइन नंतर 25 डिवाइड 1 नंतर पहा 325 डिवाइड 10 इंटू 1/25 नंतर 325ला 25 डिवाइड करून घ्या. 325 डिवाइड 25 25 1 चा 25 12 मधून 5 गेले 7 0 5 खाली का 25 3 चा 75 रिमाइंडर 0 मिळणार आपल्याला. म्हणजे आपल्याला इथे आन्सर मिळते तिथं 13. त्याला डिवाइड 10 राहतील शिल्लक तसेच. नंतर आपल्याला मिळेल 1.3. हे आपलं फायनल आन्सर. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 7 मधील जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे तो आपण सॉल्व केला आहे. त्यामधील क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व करू. यामधील क्वेश्चन नंबर 2 पहा. अ रोड इज 4 kilometer 800 meter long. If tree are planted on both its side at interval of 9.6 meter, how many trees were planted? आता यामध्ये पहा एक रोड आहे. रोड दाखवत मी तुम्हाला. हा जो रोड आहे याची जी लांबी आहे ती आपल्याला दिलेली आहे पहा 4 kilometer 800 meter. आपण त्याला मीटरमध्ये धरू सर्व. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर आपल्याला माहीत आहे. म्हणजे 4 किलोमीटर बरोबर 4000 मीटर. म्हणजेच आपल्याला 4000 + 800 टोटल रोडची लांबी मिळेल 4800 मीटर. म्हणजेच पहा आपण ती लांबी लिहू रोडची. (4800 मीटर ही रोडची लांबी आहे. त्यानंतर पहा
If tree are planted on both its side at interval 9.6 meter, how many trees were planted? 9.6 मीटर ह्या अंतरावर काय केलेलं आहे, ट्रीज प्लांटेड केलेले आहेत. पहा, दाखवतो मी तुम्हाला ट्रीज. असे रोडच्या दोन्ही साईडला इतक्या अंतरावर 9.6 मीटर इतक्या अंतरावर ट्री प्लांटेड केले आहेत. असे अशा प्रकारे ट्री प्लांटेड केलेले आहेत. तर आपल्याला ह्या रोडवर असे एकूण किती ट्रीज प्लांटेड झाले आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. तर सर्वप्रथम पहा, रोड इज 4 किलोमीटर 800 मीटर लॉंग, म्हणजे आपण त्याला 4800 मीटरमध्ये कन्वर्जन केलं आहे. त्यानंतर पहा, इफ ट्री आर प्लांटेड ऑन बोथ इट्स साईड ॲट इंटरवल. आता दोन्ही साईडला ट्री लावलेले आहेत रोडच्या. तर आपल्याला ते ट्री आहे ते किती मिळतात ते आपल्याला शोधायचं आहे. पहा, हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड. सर्वप्रथम पहा, रोड लेंथ लिहू आपण. रोड लेंथ इक्वल टू 4800 मीटर. त्यानंतर पहा, ट्री प्लांटेड केलेले आहे इंटरवलमध्ये 9.6 मीटर. ट्री इंटरवल करू आपण. ट्री इंटरवल इक्वल टू 9.6 मीटर. तर आपल्याला एवढ्या लांबीवर किती ट्रीज लावले आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं. त्यासाठी आपल्याला डिव्हिजन करायला येईल. पहा, देअरफॉर 4800 डिवाइड 9.6 यांचे डिव्हिजन करून घ्या. पहा, 4800 डिवाइड 1 डिव्हिजन साइन लिहा. 96 डिवाइड 10. नंतर रेसिप्रोकल घ्यायचा. पहा, 4800 डिवाइड 1 इंटू 10 अपॉन 96. नंतर मल्टिप्लिकेशन करून घ्या. 4800 इंटू 10 डिवाइड 96. 12 ने डिवाइड करून घ्या. 4800 आणि 96 ला, म्हणजे आपल्यामध्ये 12 4 48, म्हणजे आपल्यामध्ये 400 इथे. आणि इथे सुद्धा 12 ने डिवाइड करून घ्या. 12 8 96, म्हणजे आपल्याला 8 मिळतील. त्यानंतर पहा, 4 इंटू 10 मिळतील 4000 डिवाइड 8. 8 ने डिवाइड करून घ्या. 8 5 40 आणि हे 2 शून्य तेच राहतील, म्हणजेच 500. तर आपल्याला आन्सर मिळतं 500. हे जे 500 आहेत हे आहेत ट्रीज. एका साईडला 500 तर दुसऱ्या साईडला सुद्धा 500 असतील, म्हणजे टोटल ट्री किती असतील आपण वरती लिहू. पहा, इथे
वन साइड ट्री इक्वल टू 500, therefore two side tree equal to 5 into 2 equal to 1000. तर आपला आन्सर आहे 1000. टोटल जे ट्रीज आहेत ते आहेत 1000 ट्रीज त्यांनी प्लांटेड केले आहेत. त्यामधील नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहू. त्यामधील क्वेश्चन नंबर 3 पहा. प्रज्ञा एक्सरसाइजेस रेग्युलरली बाय वॉकिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑन अ फील्ड. इफ शी वॉक्स अ डिस्टन्स ऑफ 3.825 किलोमीटर इन 9 राउंड्स ऑफ द पाथ, हाउ मच डज शी वॉक इन 1 राउंड. तर पहा, जी प्रज्ञा आहे ती एका सर्क्युलर ट्रॅक भोवती राउंड करते. इथे तिने किती टोटल 9 राउंड्स मारलेले आहेत. टोटल राउंड्स मारले आहेत तिने 9 राउंड्स. नाइन राउंड्स मध्ये तिने जे अंतर पार केलं आहे ते आहे 3.825 किलोमीटर. म्हणजेच आपण अंतर पहा, एवढं डिस्टन्स तिने पार केलं आहे. आपला प्रश्न विचारला आहे हाऊ मच डज शी वॉक इन 1 राउंड. तर एका राऊंडमध्ये तिने किती अंतर पार केलं असेल. तर पहा, आपल्याला याला डिव्हिजन करून घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याला राऊंडचा आन्सर मिळेल. पहा, एका राऊंडचं 9 राउंड्स इक्वल टू 3.825 किलोमीटर. Therefore, 1 round equal to x किलोमीटर. Therefore, यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 9 into x equal to 1 into 3.825. नंतर पहा, x equal to 3.825 डिवाइड 9. आपल्याला इथला पॉईंट काढायचा आहे. त्यासाठी आपण 100 डिवाइड करू. म्हणजेच पहा 3825 डिवाइड 9 into 100 सॉरी 1000. त्यावेळेस आपल्याला इथला पॉईंट हा काढता येईल. त्यानंतर पाहता याला आपण डिव्हिजन करून घेऊ. 3825 डिवाइड बाय 9 यांचे डिव्हिजन करून घ्या.
3825 divide 9, 9 4 36, 2 शिल्लक राहतील, वरून 2 घेतले, 9 2 18, शिल्लक राहतील 4, वरून घेतले 5, 9 5 45, 0 0. तर आपल्याला मिळतील 425, म्हणजेच 425 आणि 1000 त्याला डिवाइड राहतील, म्हणजे आन्सर मिळेल आपल्याला 0.425 किलोमीटर एक्स. 0.425 किलोमीटर हे एका राऊंडला तिनं जे अंतर पार केलेलं आहे ते आपल्याला इथं मिळालं आहे. सोपं आहे एकदम मित्रांनो. अशाच प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 4 यामध्ये आपण सॉल्व करणार आहोत. पहा, ए फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर बॉट 0.25 क्विंटल ऑफ हिरादा अ medicinal plant for 9,500 rupees. What is the cost per quintal of हिरादा? तर एका फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरने 0.25 क्विंटल हिरादा खरेदी केलेला आहे 9,500 रुपयांना. आपल्याला एका क्विंटलचे वजन दिलं आहे 100 kg. तर 0.25 क्विंटल म्हणजेच किती के जी आपल्याला ते फर्स्ट फाइंड आउट करावं लागेल. त्यानंतर पर क्विंटलला हिरादाची प्राईस काय आहे, किंमत काय आहे, आपल्याला त्यावरून फाइंड करायचं आहे. सर्वप्रथम 0.25 क्विंटलला आपण के जीमध्ये कन्वर्जन करू. पहा, 1 क्विंटल इक्वल टू 100 kg आपल्याला दिलेलंच आहे. नंतर 0.25 क्विंटल इक्वल टू x kg. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. पहा, 1 into x equal to 100 into 0.25. तर आपल्याला मिळतील त्याचा आन्सर x इक्वल टू 25 kg. के जीमध्ये मिळालं आपल्याला. तर 25 kg हिरादाची किंमत किती आहे, 9,500 आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला 1 क्विंटलची विचारली आहे. तर पहा, (25 kg) हिरादा इक्वल टू 9,500 रुपीज. इतका खर्च आहे. तर आपल्याला 100 kg साठी किती खर्च आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. 100 kg हिरादा इक्वल टू x रुपीज. यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. therefore 25 into x equal to
95 100 into 100 नंतर पहा x इक्वल टू 95 100 into 100 divide 25 x इक्वल टू 25 ने 100 डिवाइड करून घ्या फर्स्ट 25 1 चा 25 25 4 चा 100 नंतर 9500 ला 4 ने मल्टिप्लाय करून घ्या म्हणजे आपल्याला मिळते पहा 0 0 9 4 चा 20 2 कॅरी जाईल 9 4 चा 36 36 प्लस 2 38 therefore x equal to 38,000 sorry 3,800 तर पहा मित्रांनो 100 kg म्हणजेच 1 क्विंटल हिरादाची जी किंमत आहे ती होईल 38,000 रुपये. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 17 मधील क्वेश्चन 4 आपण सॉल्व केले आहेत. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.